रेणुकाला एक मुलगी आहे. पहिल्यांदाच दिवस राहिले आणि नवऱ्याने मात्र तपासून घ्यायचं असा हट्टच धरला. तिने खूप विरोध केला, पण काही चाललं नाही. डॉक्टरांनी मुलगी आहे असं सांगितलं. फाडायला मात्र तिने स्पष्ट नकार दिला. मग नवऱ्याने बोलणं टाकलं. घरातील बाकीच्यांनी नवऱ्याला बरंच समजावलं, पण तो काही बदला नाही. यथावकाश सुंदर गुटगुटीत मुलगी झाली. दिवसागणिक वाढू लागली. बाललीलांनी सर्वांना मोहात पाडू लागली. वर्ष, दीड वर्ष कधीतरी नवरा बोलेल अशी तिने खूप वाट पाहिली आणि अखेर मुलीला घेऊन रेणुका कायमची माहेरी आली. सुरुवातीला अडून बसलेल्या बाबाला त्याच्या चुकीची जाणीव झाली तेव्हा बराच काळ लोटला होता. परी 5 वर्षांची झाली तरी आईबाबांचा अबोला काही सुटला नाही. बाकीचे समजावून थकले, पण तो स्वतःहून बोलायला तयार नाही आणि रेणुकाची तर काही चूकच नव्हती. तिला त्याचं तेव्हाचं वागणं त्याच्याशी बोलण्यापासून रोखतंय. जेव्हा तिला मानसिक आधाराची गरज होती तेव्हा त्याने तिला दुखावलंय. वेदना, निराशा, राग, चीड आणि आता एकल माता हा स्वीकार. तिचा एकटीचा प्रवास चाललाय.